नफा व तोटा, ज्याला काय म्हणतात प्रॉफिट अँड लॉस, ज्याला हिंदीत म्हणतात लाभ तथा हानी, लाभ तथा हानी. ओके, यस. हां, चला, नफा तोटा प्रॉफिट लॉस. चला, काय रे बाबा, हे जनरल आयडिया एकदा लक्षात घ्या. मार्केटमध्ये तुम्ही गेलात, नफा काय तोटा काय, बरोबर आहे. नफा तोटा एक आर्थिक असतो, एक सामाजिक असतो, एक आपला शैक्षणिक असतो. म्हणजे कुठलाही बघा तुम्ही, नफा किंवा काय तोटा. तुम्ही अभ्यास केला सिलेक्ट होणार, हा तुमच्यासाठी नफा आहे. तुम्ही अभ्यास नाही केला, तुम्ही सिलेक्ट नाही होणार, हा आमच्यासाठी तोटा आहे का? स्वतःसाठीच काय तोटा आहे. प्रॉफिट आणि लॉस आपल्याला आहे, आपल्याला काय फायनान्शियल प्रॉफिट आणि लॉस आपल्याला शिकवण्यात येणार आहे, ज्याला म्हणतात प्रॉफिट आणि लॉस. सिंपल आहे, दोन गोष्टी आहेत. काय, एक असते कॉस्ट प्राइस, एक असते सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइसला म्हणतात खरेदी किंमत, सेलिंग प्राइसला म्हणतात विक्री किंमत. बरोबर आहे, ज्याला म्हणतात सीपी आणि ज्याला काय म्हणतात एसपी. सेलिंग प्राइस आणि काय कॉस्ट प्राइस, खरेदी किंमत आणि काय विक्री किंमत. मग एक असतो नफा, एक असतो तोटा. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहेत. पण जनरल आयडिया, समजा ए नावाची व्यक्ती आहे, त्यांनी 5,000 एक वस्तू घेतली आहे आणि ती वस्तू त्यांनी 7,000 विकली आहे. वस्तू घेतली 5,000ची, विकली किती? 7,000ला. सर या टाईपमधले BSc PYQ क्वेश्चन पण घ्या. प्रतीक्षा जी, 2025चा पेपर मी काल ॲनालायसिस केला, त्यामध्ये जे आपण पटीचे उदाहरणं घेतलेत, मल्टिपल्स सरासरीचे, ओके, तर तोच एक एक्झाम्पल आणि आपण जे टाईप घेतले त्या टाईपचे दोन्ही एक्झाम्पल त्या पेपरला आलेले आहेत. ओके, तुम्ही जे म्हणताय ना PYQ, जायचं आहे बघायचं, लगेच बघायचं आणि व्हॉट्सअप मला सांगायचं खरंच झालं आहे का सर. हां, लगेच बघायचे ते पेपर्स आणि सांगायचं हे टाईपमधले उदाहरणं झाले की नाही झाले. प्रतीक्षा तुला हे काम आहे आता, लगेच. हां, चला, कॉस्ट प्राईस खरेदी किंमत आणि काय विक्री किंमत. ए न वस्तू 5,000ला घेतली, विकली 7,000ला, म्हणजे सिंपल आहे, त्याला काय झाला फायदा झाला. किती हजाराचा? 2,000चा. जर त्याने ती वस्तू 7,000ला घेतली आणि 5,000ला विकली तर त्याला तोटा झाला. किती हजाराचा? 2,000चा. बऱ्याच पोरांना आजही गडबड आहे. नफा म्हणजे काय, तोटा म्हणजे काय, तर त्या आकड्यानुसार तुम्ही लक्षात घ्या नफा काय आणि तोटा काय. बघा आकडा काय सर, तर आकडा हा आहे की आकडा हा आहे की समजा खरेदी किंमत कुणाची? ए ची, जी किती हजार आहे? 5,000 रुपये. विक्री किंमत किती आहे? 7,000 रुपये. ओके, यस यस, हो सर बघते. हां बघा बघा, तर ए ची किंमत आहे 5,000, खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राईस आहे, ज्याला इंग्रजीत म्हणतात कॉस्ट, इंग्रजीत कॉस्ट प्राईस म्हणतात आणि मराठीमध्ये म्हणतात खरेदी किंमत, ज्याला हिंदीत म्हणतात क्रय मूल्य, क्रय, आणि विक्री किंमतीला म्हणतात विक्रय मूल्य. ओके, हाँ चलो, तो क्या स्टोरी है? 5,000 का चीज़ ले लिया भाई, 7,000 को बेच दिया. झाला काय सांगा, काय झाला? नफा. बर, आता मी इथं लिहितोय नफा, मग झालं का नफाचं सूत्र? किती झाला? 2,000. तोंडी सांगितला. कसा झाला? 7,000 किती काढले रे बाबा? 5,000. तेव्हा काय आलं? 2,000. क्लिअर आहे? मग 7,000 काय सर?
7,000 कोणती किंमत आहे? विक्री. मग विक्री किंमत मायनस काय? कोणती किंमत? खरेदी किंमत. अशा वेळेस काय होतं बाळांनो? नफा. हे पटलं का? सूत्र आपण पाठ नाही केलं, आपण आकडे ठेवले लक्षात. 5,000ची वस्तू 7ला दिली, झाला नफा. 5,000 खरेदी, 7,000 विक्री. विक्रीतून खरेदी वजा केली तेव्हा काय होतो? नफा. अँड व्हाईस वर्सा. तोटा. तोटा उलट काय होणार रे बाबा? खरेदी मायनस काय? यस, वरचं काय? प्रॉफिट. खरेदी वजा काय? विक्री. विक्रीची वेलांटी पण चुकली, सगळंच हुकलं, काही अडचण नाही. चलो, खरेदी मायनस काय? विक्री. ज्याला काय म्हणतात? लॉस. मग इंग्रजीत कसं होणार सर हे? सर इंग्रजीत हे होणार की नफा म्हणजे प्रॉफिट. प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. आणि लॉस खरेदीला काय म्हणतात? सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. यस 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 यस. कळायला या गोष्टी? मग अजून एक काय असतं भाऊ? MRP मॅक्सिमम रिटेल प्राइस, ज्याला काय म्हणतात? छापील किंमत. ओके. डिस्काउंट, ज्याला काय म्हणतात? सूट. या सगळ्या गोष्टी आपल्याला होतील. पार्टनरशिप नावाचा जो टॉपिक आहे तो याचाच एक भाग आहे. कशाचा? नफा तोटाचा. चलो, मग नफा तोटा शिकण्याआधी काही गोष्टी लक्षात घ्या. तुम्हाला मी कालही सांगितलं होतं, शेकडेवारीचा बराच भाग तुम्हाला आला पाहिजे. शेकडेवारीचा 50% हिस्सा म्हणजेच नफा तोटा होय. शेकडेवारी सगळ्यांना येतं व्यवस्थित? शेकडेवारी येतंय का? येस और नो रिप्लाय करायचा आहे. पर्सेंटेज येतंय? चला, तुमच्या भरोश्यावर आपण आता नफा तोटा घेऊया. प्रॉफिट अँड लॉस. ₹1,448 रुपयाची वस्तू 968. बेसिक, तुम्हाला माहिती आहे आपलं लेक्चर कसं आहे? बेसिक टू बिल्डिंग. लेवल 1 चालू आहे आता. गरिबीत उदाहरणं चालू आहे. ओके. लेवल 1 कशाची? एक्झाम्पलची काय आता? लेवल 1 आहे. 1,448 रुपयाची वस्तू 968 रुपयांना विकली तर तोटा किती रुपये झाला? चिल्लरे 1,448 काय? कॉस्ट प्राइस. त्यानंतर 968 काय? सेलिंग प्राइस. ओके. मग काय काय झाला? लॉस. लॉस बरोबर काय? CP मायनस काय भाऊ? SP. CP किती आहे रे सर? CP आहे 1448 अँड SP 968. 8 8 गेले 0, 10 4 14 6 गेले 8, ऊपर 10 इधर 1, 10 4 14, 14 में से 10 गया 4, 480. 480. मग काय कळालं सर? याच्यावरून आम्हाला असं कळालं की जेव्हा लॉस असेल तेव्हा CP इज ऑलवेज ग्रेटर दॅन SP. बरोबर. म्हणजेच काय? खरेदी ही कुणापेक्षा जास्त असेल? विक्रीपेक्षा. या चिन्हाचा अर्थ कळतो? कंपॅरिझन टेस्ट बुद्धिमत्तेत झालं असेल. तुलनात्मक प्रश्न याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? CP आणि काय? SP. इफ CP इज ग्रेटर दॅन SP देन देर इज ऑलवेज लॉस. येस, प्रतीक्षाने रिप्लाय केलाय. टाईप 18 वर आलाय सर क्वेश्चन 2025 ला. येते लक्षात? मी आधीच सांगितलंय बेसिक टू बिल्डिंग या प्रकारचा आपला हा कोर्स आहे. त्यामुळे हाच नाही,
फक्त याच नाही, तुम्ही कुठल्याही एक्झामचे पेपर्स बघा, ते प्रश्न याच्यात झालेले आहेत त्या टाईपचे. क्लिअर आहे? चलो, सर्वांगीण विकास आहे हा, सबका साथ सबका विकास, त्यामुळे लोड घ्यायचा नाही. नेक्स्ट, 8,374 रुपयाची वस्तू चिल्लर आहे. चिल्लर प्रश्न सोडवायचे नाही, तर तोटा किती झाला म्हणता ते. हा प्रश्न थोडा काय केला आहे की बाबा कॉमन सेन्स तुम्ही वापरला पाहिजे, लहान लेकरासारखे हे प्रश्न नाहीत. काय म्हणणं आहे त्यांचं, दिवाकरने 50 सफरचंदाची पेटी किती रुपयाला खरेदी केली, 260 रुपयाला. ती सर्व सफरचंदे त्यांनी 5 रुपयास किती विकली, 1 विकली, तर त्याला किती रुपये तोटा झाला. मग आता काय करा रे, लिहा खरेदी किंमत. यस, काय सर खरेदी किंमत बघा, दिवाकरने 50 सफरचंदाची पेटी कितीला घेतली, 260 रुपयाला. मग खरेदी किंमत किती रुपये, 260 रुपये. ओके. हां, ती सर्व सफरचंदे त्याने कितीला 1 विकली, 5 रुपयाला 1. टोटल सफरचंद किती आहे, किती आहे, 50 आहे का. मग विक्री किंमत 5 रुपयाचं 1 सफरचंद, 50 रुपये, म्हणजे किती विक्री, 250 रुपये. यस और नो. यस. म्हणजे सर 260 खरेदी, 250 विक्री. बरं, त्यांनी इथं दिलंय, जर मी असतो, माझ्यासारखा एक्झामिनर असता, तर तिथं लिहिलं असतं, तर त्याला किती रुपये नफा अगर तोटा झाला. हे लगेच कळतं आपल्याला. काय कळतं, 260 आणि 250 फरक कितीचा आहे, कितीचा आहे, 10 रुपये. पण 10 रुपये नफा की तोटा, इथं प्रश्नचिन्ह येतं की नाही येत. यस और नो. यस. मग काय कळतं अशा वेळेस, अशा वेळेस डायरेक्ट डोकं लावायचं, बाबा खरेदी केलं 260ला, विकतोय 250ला. गंडणे आणि गंडवणे हा शब्द ध्यानात ठेवायचा. 260ची वस्तू 250ला विकली भाऊनं, 260ची वस्तू 250ला विकली, तो गंडला. काय झाला, गंडला. गंडला म्हणजे कितीला गंडला, 10 रुपयाला. म्हणजे किती लॉस झाला, लॉस किती, 10. 260ची वस्तू 250ला विकली, 10 रुपये का लॉस हो गया. पर्याय तिसरा. क्लिअर आहे. आता आपल्या लेक्चरला पण मी नेहमी बोंबलणार नाही प्रॉफिट का लॉस. आपला बाण चालला खाली, तर काय झाला, लॉस, 10 रुपीज लॉस. क्लिअर आहे का. यस यस यस. चलायचं पुढं. चला नेक्स्ट, 1543. आता किती रुपये नफा झाला म्हणता येते. हां, आता बघा, त्यांनी दिलंय रे, इथं दिलंय तुम्हाला किती रुपये नफा झाला. मी तर म्हणते असं नाही दिलं पाहिजे, त्याला किती रुपये नफा अगर तोटा झाला, तुम्ही ओळखायचं नफा की तोटा. आणि पर्याय 2 ऑप्शन सारखे पाहिजे, 10 रुपये नफा, 10 रुपये तोटा. मग निवड आपल्याला करायची आहे. निवड करताना काय निवड करायची, मग अशा वेळेस खरेदी किंमत कोणती आणि विक्री कोणती, कॉस्ट प्राइस कोणती आणि सेलिंग प्राइस कोणती. तर कॉस्ट प्राइस कोणती है भाई, ये CP है, और ये क्या है रे भाई, SP है. करेक्ट आहे का. मग इथं सर पहिल्या उदाहरणापेक्षा थोडं वेगळं झालं. SP इज ग्रेटर दॅन CP. या कंडिशनमध्ये नेहमी काय होतो, प्रॉफिट होतो. बरोबर आहे का. म्हणजे 1889 मायनस किती, 1543. 9 - 3 6, 8 - 4 4, 8 में से 5 गया 3, 346 इज योर आंसर. ऑप्शन बी इज देयर. ओके. यस, आना ही मांगता है. चला पुढे. ₹3239 वस्तू 4300 चिल्लर आहे. आता हे काय आहे की तुम्हाला आकडे दिले. खरेदी किंमत 272.80, विक्री किंमत 290.50. तर काय काढायचं आहे, नफा. मग काय करा सर, 290.50 माइनस 272.80. क्लियर है. पॉइंट के नीचे पॉइंट आने देना है.
0 में से 0 गया 0, 5 में से 8 नहीं जाता, इधर 10 इधर 1, 10 5 15 में से 8 गया 7 पॉईंट, बरोबर आहे. वर 10 इकडे 1 भाऊ, 10तनं 3 गेला 7, 9तनं 8 गेला 1, 2तनं 2 गेला 0, 17.70 रुपये काय झाला, बाण वरती चाललाय, नफा झालाय 17.70. क्लिअर आहे. 17.7ही तुम्ही त्याला म्हणू शकता. आता विचारायचं नाही सर पर्यायात 17.7 पण असलं आणि 17.70 पण असलं तर, असं होत नाही. चला एक बेसिक प्रश्न आहे तुम्हाला, मला एक सांगा 17.7 आणि 17.77 कोण आहे रे मोठा? Compare between 17.7 and 17.77. Which number is greater? सांगा काय? बर, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही कधीही ओरली याची तुलना करू शकत नाही. काय करायचं आहे, आफ्टर डेसिमल यहाँ पे 1 डिजिट है भाई, यहाँ पे 2 डिजिट है, तो जहाँ पे जितने ज़्यादा डिजिट है म्हणजे दशांशानंतर इथं 2 अंक आहे तर इथंही 2 अंक करायचे आहेत, म्हणजे 17.70 बॉक्स 17.77. आता तुलना सोपी होती. कशी होती सोपी? बघा काय नाव आहे मंजिरीचं, मंजिरी म्हणती 17.7 मोठे आहेत आणि मंजिरीसारखे या जगात खूप जण आहेत जे फसतात. ओके, हां कळालं का? पॉईंट नंतर मॅच झालं का? आता झालं का सोपं? बरं आता आता जर प्रश्न मी विचारला 1770 मोठे का 1777, काय मग 1777, इट मीन्स व्हॉट 17.77 इज ग्रेटर दॅन 17.7. काय कळालं मग? आज 2 गोष्टी कळाल्या तुम्हाला लेक्चर व्यतिरिक्त, 2 एक्स्ट्रा गोष्टी. काय? दिलेल्या डिजिटपासून नंबर्स तयार करायचे, त्या नंबरची ॲडिशन किती आणि कंपॅरिझन ऑफ डेसिमल याला आपण म्हणू शकतो. कंपॅरिझन ऑफ डेसिमल याला आपण म्हणू शकतो. क्लियर आहे? यस यस यस. चलिए नेक्स्ट. टाइप सेकंड. काय आता टक्क्याचा विषय आला सर. काय आहे? रुपयांनी विकली तर शेकडा नफा किती? कोणीच दिसत नाही तिथं, खाऊन घेतलं ते. हां चला हे बघा, एक वस्तू 750 रुपयास खरेदी केली व ज्या फना तू सिगरेट हो, हाँ तोहफा कबूल करो, 8 नंबर का उदाहरण सॉल्व करो. हाँ चलो, मग एक वस्तू 750 रुपयात खरेदी केली, 840 रुपयास विकली तर शेकडा नफा किती झाला? लक्षात घ्या सर, एकदा डिटेल बघून घ्या बाळांनो. 2 मेथड आहे त्याच्या. एक आहे सगळ्यात पहिले लिहून घ्या खरेदी किंमत, परत लिहून घ्या विक्री किंमत. सर खरेदी किंमत किती हो? 750. गुरुजी विक्री किंमत किती हो? 840. आता विक्रीला म्हणतो आपण सेलिंग प्राइस, खरेदीला म्हणतो आपण कॉस्ट प्राइस. इफ सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस देन देर इज ऑलवेज प्रॉफिट. सगळ्यात अगोदर काय काढायचा? निव्वळ नफा म्हणजे पैशातला, जो आपण टाईप 1 मध्ये काढला. निव्वळ नफा, विक्री मायनस काय रे बाबू? खरेदी. किती विक्री? 840. किती आहे खरेदी? 750. बरोबर आहे. मग 840 मधून किती काढायचे आहेत? 750 काढायचे आहेत. किती उरणार सर? शून्यातनं 0 गेला 0, 4तनं 5 नाही, 10 4 14तनं 5 गेला 9, 8तनं 8 गेला 0. किती रुपये? 90 रुपये. पहिली स्टेप म्हणजेच टाईप 1. ओके, टाईप 1 काय? टाईप 1 750 रुपयाची, हे बघा एवढ्या वाक्यापर्यंत, ये जो है ना इतना सेंटेंस जिसको राउंड अप किया है ये बन गया टाइप 1. टाइप 1 झाला. 750ची वस्तू 840ला विकली, किती रुपये नफा झाला? 90 रुपये. मग इथून पुढे सोडवण्याच्या 2 पद्धती आहे. एक आहे फॉर्म्युला मेथड, एक आहे जनरल मेथड ज्याला आपण टेक्निक म्हणतोय.
फॉर्म्युला मेथड काय सर, तर याला म्हणतात शेकडा नफा बरोबर निव्वळ नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. निव्वळ नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. क्रॉस चेक करूया एकदा. चला, निव्वळ नफा म्हणजे किती झालाय 90 इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस कितना है 750 है भाई. सर 0 कट्या 0 कट्या. 75 एंड 90 बोथ आर डिविजिबल बाय 15. करेक्ट है सर. 15 5 जा 75, 15 6 जा 90, 5 1 जा 5, 5 2 जा 10. You have to 6 into 10. 6 2 जा 8 what 12. 12% शेकडा नफा. फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला लक्षात ठेवायला थोडं अवघड आहे, त्यामुळे दुसरी एक मेथड लक्षात घ्या. ही आहे मेथड 1. चलो भाई, अभी है अपने पास आता, हाँ आता येईल आता येईल. अभी आएगा रे भाई. आ गया. आलाय आलाय. ऑन सीइंग एन आर्टिकल फॉर rupees 384, a man losses 4%. In order to gain 10%, find the selling price of आरती. बहुत चिल्लर है भाई. ओके 384 को तूने क्या करना है, एक लॉस है और एक गेन है. 10 + 4 इज 14. 14 इज इक्वल टू 100%. सो 384 इज इक्वल टू क्या, 384 को 14 से डिवाइड कर, 100 से मल्टीप्लाई कर. चलो हाँ, काय रे बाबा, 750 रुपये इन्व्हेस्टमेंट केली. भाऊनं किती रुपये कमवले, 90 रुपये. भाऊ म्हणजे कोण, हे भाऊ इथले. ओके हां, तर मग त्या भाऊनं 100 रुपये जर इन्व्हेस्ट केले तर किती रुपये कमविल, एक्स. गेटिंग. चलो क्रॉस मल्टिप्लिकेशन. 100 इंटू 90 डिवाइड बाय 750. 0 कट्या 0 कट्या. 25 3 जा 75, 25 4 जा, 3 1 जा 3 3 जा 4 3 जा 12%. क्लियर है, क्लियर है. यस यस यस.
क्लिअर? चला नेक्स्ट 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 चालायचं पुढं. यस चला. सर फॉर्म्युलापेक्षा ही मेथड खूप छान आहे. अभयनं 50 रुपयाची वस्तू समोरच्याला दादाने दिली 60ला. 50 रुपयाची इन्व्हेस्टमेंट, एवढ्या कमी इन्वेस्टमेंटवर 10 रुपये छापले नफा. ओके का? 50 रुपये पे 10 रुपये छापा, एरो ऊपर जा रहा है, क्या मिला? नफा. तो क्या पूछा है? शेकड़ा नफा किती? तो 100 रुपये पे कितना रे बाबू? एक्स. 100 इंटू 10 बटा 50. सो 0 गेट कैंसल, 0 गेट कैंसल, 5 2s are 20% प्रॉफिट. ओके. यस यस यस. हा बर बर क्लियर आहे. यस यस यस. चला चला चला. नेक्स्ट. एक वस्तू 17,000 रुपयांना खरेदी केली व 14,875ला विकली. लोड घ्यायचा नाही. सगळ्यात पहिले शेकडा तोटा. 17,000च्या इन्व्हेस्टमेंटवर भाऊनं 14,875ला विकली. भाऊला युद्धाचा तोटा झाला. तोटा झाला. 10तनं 5 गेले 5, 10तनं 8 गेला 2, 10तनं 9 गेला 1, 7तनं 5 गेले 2. 2125 करेक्ट है क्या? 2125. तो 100 रुपये पे कितना रे भाई? सर 100 रुपये पे मिलेगा एक्स. सो 100 इंटू 2125 डिवाइड बाय 17,000. आता डोक्यात तुमच्या प्रश्न कधीच आला नसेल आयुष्यात, काय की असं दिसलं की असं खर खर तिरकस गुणाकारच का करतात, क्रॉस मल्टिप्लिकेशन का करतात, तर कोण देऊ शकतं उत्तर? आपलं लेक्चर चालूच राहील पण क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण का करत असतो याचं उत्तर मला हवंय. हां चला शोधायचं उत्तर. हां गुगलही केलं तुम्ही तरी गुगल काही उत्तर देणार नाही, आपल्याला माहिती आहे. हां 2125 बटा 170. सर ऊपर 5 नीचे 0 एट यूनिट प्लेस. सो बोथ नंबर्स आर डिवाइडेड बाई 5. 5 4 जा 20 रिमाइंडर इज 1, 5 2 जा 10 रिमाइंडर इज 2, 5 5 जा 25, 5 3 जा 15 रिमाइंडर इज 2, 5 4 जा. सर 425 डिवाइड बाय 34, 17 2 जा 34, 17 2 जा 34, रिमाइंडर इज 8, 75 जा 85. सो ऊपर 25 नीचे 2, 25 का आधा 12.5%. क्या है रे भाई? लॉस लॉस लॉस. ओके ओके ओके. चलायचं पुढं. हाँ अरे किधर है एरो का? ये इधर है. वही है रे भाई, वही है, चिल्लर काम है. चलो सेम आहे. विकल्याने विक्रीच्या व्यवहारात शेकडा नफा काढा. एक वस्तू 980ला विकल्याने. हा जो 13 नंबरचा प्रश्न आहे याच्यात एक मिसिंग व्हॅल्यू आहे, जसं फर्स्टमध्ये होतं तसंच. ओके हां. एक वस्तू 240 रुपयाला विकल्याने विक्रीच्या 1/5 नफा झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती? हे एक्झाम्पल थोडं चेंज आहे. चेंज कसं आहे की आतापर्यंत काय दिलं? खरेदी किंमत दिली आणि डायरेक्ट विक्री किंमत दिली. इथं पडद्यामागून विक्री किंमत दिली, म्हणजे विक्री किंमत काय दिली? खरेदीच्या पट्टीत दिली आहे. तर 240ला 1/5ने भागा. चला हां प्रतीक्षा काय सर तो क्वेश्चन सॉल्व करून द्या प्लीज. ओके ओके. काय तो क्वेश्चन परत टाक.
ओके, चलो भाई, क्या स्टोरी आहे सर? नीट बघा हा बाळांनो, एक वस्तू 240ला विकल्याने विक्रीच्या 1/5 नफा झाला. म्हणजे एक वस्तू 240ला विकली, हा, विक्री किंमत 240. ओके, मग नफा झाला म्हणजे खरेदी किंमत नाही येणार, आधी काय येणार? नफा. किती आहे नफा? 240च्या 1/5. 240च्या 1/5 काय होणार मग सर? 5 चोक 20, उरले 4, 5 8 40. किती रुपये? 48 रुपये. डायरेक्ट 48% नाही. ज्याने 48% लिहिलं त्याची गडबड झाली आहे. आत्ताशी आकडे आले आणि आता आपल्या उदाहरणात ते रूपांतरित झालंय. मग नफा 48, विक्री 240, मग खरेदी किती? खरेदी किंमत म्हणजे काय? आता इथे तुम्हाला ते कामी येईल. नफा काय आणि तोटा काय त्याचं सूत्र कसं लक्षात ठेवायचं, बरोबर आहे का? हा, बघा, काय सूत्र करण्यापेक्षा नफा बरोबर लिहा. नफा बरोबर कोणती किंमत? विक्री किंमत किती आहे? 240, नफा आहे 48. तर नफा कधी होत असतो? विक्री जास्त असली तेव्हा. म्हणजे काय? नफा बरोबर सूत्र सांगा, विक्री मायनस काय? खरेदी. मग विक्री किती आहे? 240, नफा माहिती नाही आहे, वजा काय? खरेदी. अरे हो रे बाळा, खरेदी इकडे शिफ्ट करूया. मग 240 मायनस किती? 48. खरेदी किती येणार मग? 190, 40 आणि ते 8, यस 192 रुपीज. आत्ताशिक उदाहरण आपल्या रूपात आलंय. काय कळालं का आता? एक वस्तू 192 रुपयाला खरेदी केली आणि ती कितीला विकली? 240ला विकली. तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती? मग आता जी आपली मांडणी आहे, इथे लिहायची खरेदी, इकडे लिहायचा नफा. सर जब 192 कॉस्ट प्राइस है तो बंदे ने कितना रुपए कमाया? 48 रुपीज़ कमाया. जब कॉस्ट प्राइस 100 रहेगा तो कितना कमाएगा? एक्स. गेटिंग? तो क्या बनेगा? क्रॉस मल्टीप्लीकेशन 100 इंटू 48 बटा 192. सर 48 1 जा 40, 48 4 जा 192. तुम्हाला कसं कळालं सर? तर मी डोकं लावत असतो. 40ची 4 पट 160 आणि वरचे 8च्या 4 पट 32, 160 आणि 32 192 होतात. म्हणून डायरेक्ट 48 4 जा कितना? 192. ओके, हाँ चलो. तो अभी क्या है? ऊपर 100 नीचे 4, तो क्या बनेगा आंसर? 25%. 25% ऑप्शन ए. समझे? गुगली बॉल होता. 48 पण बऱ्याच जणांनी टिक केलं असेल सुरुवातीला, हो की नाही? क्लियर? चालायचं पुढे. चलिए नेक्स्ट. पुढे आहे हे उदाहरण प्रतीक्षाजी, सोडवूया आपण. हां, आणि तुम्हाला घाई असेल तर काय करायचं? बघायचं आणि सोडवायचं. हां, नेक्स्ट. चला कमेंट करा उत्तर आता. जमेल? कमेंट.
चला लक्ष द्या, आलं का? बरं, हा किती आलंय? 20% आलंय. यस, करू का टिक डायरेक्ट? फास्ट करू थोडं सर? चला 480 इंटू कितना भाई 1/6, 6 8 जा, ये बन गया 80, मतलब 400. 400 रुपये पे कितना छापा? 80. तो 100 रुपये पे कितना छापेगा? x. 100 इंटू 80 बटा कितना बे? 400. 100 100 4 जा, 80/4 कितना? 20. ओके का? यस यस यस. हां यस. हां काय बाबा, घे सोडवून घे तुझं उदाहरण. 384ला वस्तू विकली तेव्हा 4% लॉस झाला. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ भाऊ 96. 96 का भाई? 4% क्या बन गया? लॉस. उसकी इच्छा है 10% प्रॉफिट होना, तो 10% प्रॉफिट के हिसाब से कितने में बेचेगा? असं सोडव. ओके, चला नेक्स्ट तिरकस गुणाकार करा, सोडवा. हा पुढे टाइप 3 चालायचंय. यस सर चालायचंय. 7:30 पर्यंत क्लास आहे, टेन्शन घेऊ नका, 15 मिनिट आहेत अजून. हा कुठे येते? हे इकडे. 8,000 रुपयांची वस्तू 17% नफ्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती? तेच उदाहरण आहे, थोडं काय केलं, पलटवलंय. कसं पलटवलंय बघा. माझं म्हणणं आहे सूत्राच्या नादी लागायचं नाही, आपण एकच ध्यानात ठेवायचं. काय ध्यानात ठेवायचं? आपण एकच लक्षात ठेवायचे. हे आलंच का परत? आलंय. हां, खरेदी. ओके, आणि काय? विक्री. मांडणी पटली का? बर, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तिरकस गुणाकाराची मांडणी करायची असते ना, जेव्हा तिरकस गुणाकाराची मांडणी करायची असते ना, त्यावेळेस कोणत्या तरी 3 गोष्टी आपल्याला कन्फर्म पाहिजे. किती नफा झाला? 8,000 रुपयाची वस्तू किती टक्के नफ्याने विकली? 17% नफ्याने. किती हजाराची? 8,000ची. म्हणजे जर 100 रुपये खरेदी किंमत आहे तर ती कितीला विकली पाहिजे? हे पटलं का पा? जर 100 रुपये खरेदी किंमत आहे तर ती वस्तू कितीला विकली पाहिजे? 117ला. म्हणजे 17% काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे. तर त्यांचं म्हणणं आहे तर वस्तूची विक्री किंमत किती? आता डोक्यात आपल्या काय भरलेलं असतं की सर आता 100 आणि 117ची मांडणी केली, पण 8,000 नेमके खरेदीच्या खाली लिहायचे का विक्रीच्या? 8,000 नेमके खरेदीच्या खाली लिहायचे का विक्रीच्या? तर मला सांगा 8,000 काय? खरेदी आहे ना, मग खरेदीच्या खाली 8,000 लिख लो भाई. 8,000 इधर कितना? x. चलो फिर क्या बनेगा? 8,000 गुना 117 बटा कितना? 100. कटे 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 कितना? 9360. आपके भरोसे लिख दूं? ओके, सो 9360. क्लियर आहे? क्रॉस चेकिंगची एक पद्धत आहे. नफा झाला, नफा झाला म्हणजे खरेदीपेक्षा विक्री जास्तच पाहिजे. तर 8,000पेक्षा आपलं उत्तर जास्त आहे का? आहे. म्हणजे आपण करेक्ट पाथवर आहोत. ओके, यस 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 यस. चलो नेक्स्ट, भागना है आगे. चलो भागते हैं. चला पटपट पटपट मांडणी करा. मास्तर 100 रुपये, 100 रुपये की चीज़, नफा बन गया तो 117.5. 7.5% ना, 117 ना 107 येईल ते. किती येईल ते? 107.5. कारण 7.5 काय झाला? नफा झाला. तर 14,000 रुपयांची वस्तू, तर 14,000 बरोबर काय? x. मांडणी पटली? तिरकस गुणाकार कसा? 14,000 गुणिले 107.5 भागिले 100. गया 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 गया. सो 140 इंटू 107.5. करेक्ट आहे.
काय म्हणतात त्याला, डेसिमलचं मल्टिप्लिकेशन. डेसिमल काढून टाका. सो 14 5 जा 70, 0 कॅरी 7, 14 7 जा 14 5 जा 70, 14 6 जा कितना 84, 14 7 जा 98, 98 प्लस 7 105, 5 कॅरी 10, 0 1, 14 1 जा 14, 14 प्लस 1 15, अगेन 1 0. गेटिंग? तो कितना डिजिट इधर आना पड़ेगा भाई, 1 डिजिट. सो योर आंसर इज 15,050. ऑप्शन इज ए. यस यस यस. क्लियर है? क्लियर ही चाहिए. हां, चला नेक्स्ट. एका म्युझिक सिस्टमची मूळ किंमत 20,300, त्यावर 15% नफा हवा असल्यास सर 100 रुपये की चीज़ बेचना पड़ेगा 115 में, क्योंकि वो बंदे को चाहिए 15% प्रॉफिट. सो 2300 कितना x. सो ये बनेगा 2300 इंटू 115 डिवाइड बाय 100. गया 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 गया. सो 203 इंटू 115. रताळ्यासारखं गुणाकार करायचा नाही. 115ला काय करा, डिस्ट्रीब्यूट करा, किंवा 203ला काय करा, डिस्ट्रीब्यूट करा. 115 इज नथिंग बट 23 इंटू 5. गेटिंग? अँड 203 इज नथिंग बट 23 इंटू 9. बरोबर आहे का? 23 203 म्हणजे काय रे बाबा, 23 नम 203 होतात का नाही होत? नाही होत ना सर, नाही होत. नका लोड घेऊ मग. 203 गुणिले 23 गुणिले 5, 23 गुणिले 5 115 होतात ना, म्हणून. मग आता 23चा टेबल येतो 23 इंटू 3 69, 6 6, 23 2 जा 46 इंटू 5, 5 9 जा 45, 5 कॅरी 4, 5 6 जा 30 प्लस 4, 34 4 कॅरी 3, 5 6 जा 30 प्लस 3 33 3 कॅरी 3, 5 4 जा 20 और 3 23, 23 3 4 5. ऑप्शन इज ए. पटिया? पटिया? सबको पटे? यस यस यस. चला 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 नेक्स्ट. लोड घ्यायचा नाही, वाढ झाली तेच आहे, परत रिपीट. तोटा झाला आता. मांडणी तशीच सर. 100 रुपयाची वस्तू 19% तोटा म्हणजे 81ला विकली पाहिजे. 19% क्या बन गया, लॉस. क्लियर? तो क्या पूछा है 18,000. सो 18,000 इज इक्वल टू व्हाट, एक्स. चलो मल्टीप्लाई कर दो भाई. 18,000 इंटू 81 बटा कितना 100. गया 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 180 इंटू 81. 18 1 जा 18 कॅरी 1, 18 8 जा 144 प्लस 1 145 and again 10, 14580. ऑप्शन इज बी. यस यस. क्लियर है? क्लियर ही होना चाहिए. चलो नेक्स्ट. अगेन एग्जाम्पल ऑफ लॉस. कमेंट करिए दन 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 दन. कमेंट कमेंट फास्ट. ऑप्शन ए नाइस. सर 100 की चीज़ गई 70 में, तो 26,000 की चीज़ कितने में जाएगी, एक्स में. सो 26,000 इंटू 70 बटा 100. गया 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 7 0, 7 6 जा 42, 4 7 2 जा 14, 4 18, अगेन 10, 18 2 00. ऑप्शन ए. क्लियर? यस. समझे? समजना ही चाहिए. क्लियर? तर मग आज आपण इथं थांबूया, पण उद्या आपण 2 तास लेक्चर घेणार आहोत. नफा आणि तोटाचे उदाहरण आपण संपवणार आहोत. सो व्हेरी गुड नाईट ऑल ऑफ यू. मिलते नेक्स्ट लेक्चर. टाटा, गुड डे, बाय बाय.